तू दोन्ही ज्या गोष्टी केल्यास मी खरंच सांगतो, मला हाताच्या बोटाने एवढं वाजवता येत नाही हार्मोनियम. आणि सुईत दोरा होणे म्हणजे तर मला आत्तापर्यंत जर का आयुष्यात मी 100 वेळा प्रयत्न केला असेल तर त्यातल्या 20 वेळा मला जमला आहे फक्त. पण मला असं वाटतं की आत्ता आम्ही काही निर्णय घेत नाही आहोत. आत्ता मी होल्डवरती ठेवतो तुला. हां, तू आता एक दिवाळीची भेट म्हणून झी मराठीकडून एक हा दिवा स्वीकारावास अशी विनंती. थँक्यू सर. तुझ्या डोक्याला लागलं का रे? हा, ते स्लिप मी मारली नाही आधी, खूप दिवस झालेले. मी सरळ इथे मारली. आम्हाला असं वाटलं की डोका आपटला असणार तुझा. हा, असं प्रेमात पडलास की असं होऊ देऊ नको. हा, काय झालं यमराव? फोन आला. माझ्या यम्मीचा फोन आहे. आता ही यम्मी कोण? माणसाची मम्मी, यमाची यम्मी. हॅलो यम्मी, बोल की ग. काय गॅस संपला? बरं असू दे, तसाच सिलेंडर ठेव, मी आलो भरतो. म्हणजे लावतो नंबर. ओके. आमच्यात पण कांदे पोहे खायचे आहेत. कांदे पोह्याचं खूप छान वाटलं की यम दाराशी आलाय, कांदे पोहे करायला घेतले. पण ते जास्त आणखी फुललं असतं तर बरं झालं असतं. मग आत्ता बघताना काय वाटलं की जे 3 स्किट्स की ग्रेव्ही एकच आहे, त्याच्यात भाज्या फक्त एकदा फ्लॉवर टाकली, एकदा मटार टाकली, एकदा भेंडी टाकली. त्यामुळे गोष्टीचा आत्मा दरवेळेला नवीन काहीतरी असणं हे गरजेचं आहे. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण. पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे, चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. हो, तर तसं काही नाहीये. मी यांच्या रूपावर भाळलोय, पण मित्र आहे माझा मित्र किरण पवार. हाय 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 किरण, कसला दिसतोयस रे. एखाद्या बाईला लाजवशील असं हे रूप आहे. क्या बात आहे. तुमचा आत्ताची लावणीवर सगळेच फिदा झाले. तर तुम्ही जरा खाजवा की तुम्हाला दिवा पाहिजे का कंदील पाहिजे? कंदील 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 पाहिजे. या मग इकडे कंदील घ्या. बरोबर, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज प्लीज. मला ना एक हे डान्स बिन्स प्रकरण जमत नाही. तर तू तर एवढा म्हणजे स्त्रीच्या वेशात असूनही उत्तम नाचतोस म्हटल्यावर मला आता अगदीच असं फारच लाज वाटायला लागली. मला जरा शिकव ना प्लीज. स्टार्टिंगचं शिकवतो तोडा तुम्हाला. तोडा? तोडा म्हणजे पब्लिकला तोडाच कम्प्लिटली. शिकवा.
हा छोटा गोंडस प्राणी खूप तुडतुड्या होता, एकदम ससा होता एकदम. खूप छान केलं, फार गोड केलंस तू. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर प्रत्येक स्पर्धकानं घरी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जावा यासाठी ज्या ज्या स्पर्धकांची निवड झाली त्यांना कंदील आणि ज्यांच्या बाबतीत आणखी विचार केला जाणार आहे त्यांना झी मराठीतर्फे दिव्याची भेट देण्यात आली. तुझा निकाल आम्ही होल्डवर ठेवतोय. तुझा निर्णय जरा होल्डवर ठेवलाय. वी आर थिंकिंग अबाउट यू. आता मी होल्डवरती ठेवतोय तुला. होल्डवर आहात. मग आम्ही ठरवून तुम्हाला सांगतो. हम लोग सोचते हैं, हम लोग सोचेंगे. ज्यादा सोचो मत, नहीं तो 2.5 किलो का आते ना बढ़ जाएगा. खाई के पान बनारस वाला, खाई के पान बनारस वाला, खुली जाए बंद अकल का ताला. तुम्ही रत्नागिरीहून सायकल चालवत मुंबईला आलाय. जवळजवळ म्हणजे दिवसातले 24 तासापैकी किती तास तुम्ही सायकलवर घालवता? मी दिवसातून 12 तास रनिंग केला. बरेचसे माझे असे रेकॉर्ड आहेत. वा, फार फार मजा आली बघायला. आणि मुख्य म्हणजे तुम्ही इतके छान एन्जॉय करत होता डान्स करताना. असं वाटलं की यावं आणि आता तुमच्यावर डबल सीट वगैरे घेताना कधीतरी मला या आणि कंदील घेऊन जा. अब क्या समझाई, बड़ी दुर्घटना है, मुश्किल बचना है, चला ऐसा झक्कड़ हो, उठी ऐसी आंधी हो. आयुष्य ही बॅलन्सिंग ऍक्ट आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. प्रत्येक गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात, सुखदुःखांचा बरोबर बॅलन्स असावा लागतो. पण आयुष्यात एवढा समतोल साधणारे आणि अख्खा बॅलन्स करणारे असे हे आपले आजचे स्पर्धक. तुमची ही सायकलची आवड कधीपासून झाली आणि याची तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस कधीपासून करताय? मी वयाच्या 14 वर्षापासून सायकल चालवतो आणि वयाच्या 16 वर्षापासून ही कला अवगत करून स्वतः मी वैयक्तिक कार्यक्रम सुरुवात केले. फारच जोरदार, बहारदार, मजा आली. मी बघू? बघा सर. का तुमका बताई, अब का समझाई, बड़ी दुर्घटना है, मुश्किल बचना है, चला ऐसा झक्कड़ हो. चला पुढच्या पर्वामध्ये बहुधा माझी वर्णी राहू. तुम्ही धरलेलं नाही ना मागून? तिच्या आयला मला वाटलं माझी आता पुढच्या पर्वामध्ये तरी वर्णी लागेल. माझ्याकडून असे काही स्टंट्स होत आहेत. बर चला, पण मी अजून याचे प्रयत्न करतो. माझी तारेवरची कसरत तर अशीच चालू राहणार आहे असं वाटतंय.